नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी मार्फत कोणकोणत्या एक्झाम घेतल्या जाणार आहे हे पण आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। ज्याची वाट बरेचसे विद्यार्थी पाहत होते ते आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तर आता एमपीएससी मार्फत गट अ, गट ब आणि गट क या सर्व परीक्षा घेतल्या जाणार आहे। तर यामध्ये काही गट कचे पदे सोडलेली आहे, ते पदे कोणते हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन राजपत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिनियम 1965 सोबत जोडलेल्या या ठिकाणी बघा, राज्य शासनाच्या अखत्यारीत्यातील सर्व शासकीय कर्मचारी गट ब आणि गट क लक्षात ठेवायचं। गट ब आणि गट क सर्व जे पदे आहेत, गट ब आणि गट क पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंप तत्वावरील नियुक्ती वगळून लक्षात ठेवायचं, पोलीस भरती, शिक्षक भरती, वाहन चालक भरती आणि अनुकंप तत्वावरील जे पदे आहेत ते पदे सोडून सर्व परीक्षा जी आता एमपीएससी मार्फत घेतल्या जाणार आहे, यामध्ये गट ब आणि गट क सर्व पदे आलेल्या फक्त पोलीस भरती, शिक्षक भरती, वाहन चालक भरती आणि अनुकंपामध्ये भरती। ठीक आहे, हे मित्रांनो आता जाहीर झालेलं आहे। तर यामध्ये पदे बघा कोणकोणते असणार आहेत गट ब आणि गट क मध्ये। तर बघा मित्रांनो, 5 मे तर संपूर्ण 231 पेजचा GR आहे मित्रांनो। हा तुम्हाला व्यवस्थित आता तुम्ही वाचू शकता। जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्रामवर मी तुम्हाला उपलब्ध करून टाकेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण GR चेक करू शकता। तर पदे मित्रांनो या ठिकाणी बघा, यामध्ये राज्य सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र कृषी, महाराष्ट्र पशुसंवर्धन मत्स्य सेवा, ठीक आहे। तर यामध्ये महाराष्ट्र उच्च शिक्षण सेवा, ह्या सर्व जी पदे आता हे एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहे। लेखापाल, कार्यरत लघुलेखक, प्रशासकीय सहाय्यक, कालवा निरीक्षक, लिपिक, लक्षात ठेवा, कालवा निरीक्षक, लिपिक। आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी भरती, निरीक्षक, अन्वेषक, ग्रंथपाल, पोलीस उपनिरीक्षक, संपादक, स्वच्छता निरीक्षक, लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्वच्छता निरीक्षक, भांडारपाल, राज्य उत्पादन शुल्क मधील काही पदे, पर्यवेक्षक, दूरध्वनी चालक, वार्डन, सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक तत्सम अधिकारी, लेखापरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आहार तज्ञ, प्रयोगशाळा कर्मचारी, कनिष्ठ भूवैज्ञानिक, परिचारिका, पॅरामेडिकल, छायाचित्रण, संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे। समाजसेवक, अधीक्षक, अनुरेखक यासारखे जे पदे आहे हे आता एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहे। ते संपूर्ण माहिती मित्रांनो या पीडीएफ मध्ये दिलेली आहे। कोणकोणते पदे भरल्या जाणार आहे ते संपूर्ण पीडीएफ तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे। आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन। तर बघा मित्रांनो, तयारीला लागा, तलाठी भरती आता एमपीएससी मार्फत होणार आहे। 700हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू 8 मे पर्यंत। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे एमपीएससी कडे तलाठी भरती होणार आहे। तर 8 मे पर्यंत संपूर्ण रिक्त जागा जी आहे हे जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की 8 मे पर्यंत तर या ठिकाणी जिल्ह्यानुसार जागा जाहीर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की आता एमपीएससी मार्फत कोणकोणत्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत आणि तलाठी भरती प्रक्रिया सुरुवात झालेली असून 8 मे पर्यंत किती जागा रिक्त आहे हे जिल्ह्यावाईज एमपीएससीला पाठवायचं आहे। त्यानंतर तलाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते। तर याबाबतची आणखी अपडेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।